नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहे हनुमान मंदिर. तर चला आज शूट करूया हनुमान मंदिर. तर हे बिद्री या ठिकाणी असणारं हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या समोर आपल्याला इथं तुळशी वृंदावन दिसते. तर याच्यावरती का सुंदर असं हे तुळशी वृंदावन आहे. विविध देवदेवतांच्या इथं मूर्ती दिसतात. इकडे समोर आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते आणि वरती पण इकडं आपल्याला विविध देवतांच्या मूर्ती दिसतात. या बाजूला इथं बघितलं तर तुम्ही इथं विठ्ठल रुक्मिणीची अशी सुंदर मूर्ती आहे. इकडं हनुमानाची मूर्ती दिसते. या बाजूला आपल्याला लक्ष्मीची मूर्ती दिसते. तर एक मंदिराच्या आकाराचं असं हे तुळशी वृंदावन आहे. तर तुम्ही बघू शकताय आणि त्यावरती अशी तुळस आहे. बाजूला इकडं पिंपळाचं झाड दिसते, वडाचं झाड दिसते. तर हे थोडं वरतून कट केलेलं आहे, कारण इकडं विजेच्या तारा असल्यामुळं आणि रस्त्या शेजारीच असल्यामुळं थोडं ते कट केलेलं आहे. तर चला आतमध्ये आपण जाऊयात. इकडे समोरानंतर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्याने वरती गेल्यानंतर आपल्याला इकडे पहा अशी दरवाजे दिसते आणि दरवाजामधून आपण आत गेल्यानंतर हा मंदिराचा सभा हॉल दिसते. मंदिर फारसं मोठं नाही पण सुरेख आहे. इकडे डिझाईन बघू शकता तुम्ही वरती. आता मी आलोय त्या समोरून बाजूने आतमध्ये आणि आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तर आतमध्ये आल्यानंतर हे आहे गर्भगृह. नेहमीप्रमाणेच आपल्याला मंदिरांच्या समोरच्या बाजूला गणेशाची मूर्ती दिसते. तसेच या मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकताय विराजमान असलेली हनुमानाची सुबक मूर्ती. हे आहे छोटंसं गर्भगृह आणि सुंदर अशी हनुमानाची मूर्ती दिसते आपल्याला. बाजूलाच इकडं स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा दिसते आणि या बाजूला छोटीशी जिम आहे व्यायामासाठीची, मुलांसाठी. अशा पद्धतीनं हे आहे हनुमान मंदिर बिद्री या ठिकाणचं. तर आतली बाजू पाहिल्यानंतर आपल्याला समोर हा मंदिराचा कळस दिसतो. तर हे आहे छोटंसं मंदिर आणि आपल्याला इकडं समोर कळस दिसते. तर हा होता माझा छोटा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्यांना भेट देऊ आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.